धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। उपलब्ध सुविधा: मेडिसिन विभाग, 15 बेड्सचे सुसज्ज ICU, ECG, 2D इको, PFT, अस्थिरोग विभाग, ॲक्सिडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशालिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया। धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर। फोन नंबर 02425 22 75 74 तसेच 22 75 75। मोबाईल नंबर 74 99 17 68 64। शाहीद शेख सी 24 तास संगमनेर शहराच्या लगत असणाऱ्या अकोले नाका या परिसरामधील म्हाळुंगी नदीच्या कडेला असणाऱ्या अतिक्रमण नागरिकांच्या वतीनं शुक्रवारी 19 जानेवारी रोजी हटवण्यात आले। यावेळी येथील महिलांनी आणि नागरिकांनी याला विरोध केला, मात्र पोलीस यांचा बंदोबस्त या ठिकाणी मोठा असल्यानं या अतिक्रमण हटवण्यामध्ये नगरपालिकेला कोणतीही अडचण आली नाही। यावेळी सामाजिक कार्यकर्ते किशोर चव्हाण आणि ॲडव्होकेट जोंधळे म्हणालेत की गोरगरिबांच्या घरांवरती अतिक्रमण करण्यापेक्षा जाणता राजा मैदान या ठिकाणी सिमेंटचे पक्क्या इमारतींचे अतिक्रमण करण्यात आले, ते पहिले हटवा। गरिबांचा जीव घेऊ नका, गरिबांचा तळतळाट घेऊ नका। आम्ही सबका साथ सबका विकास आणि परिस्थिती अशी आहे, सबका साथ आणि सबका सगळा विकास हा बाजूला राहिलेला आहे। सर्वसामान्य माणसं भकास झालेला आहे आणि भकास झाला नुसता भकास झालेला नाही, तो उद्ध्वस्त झालेला आहे। आज तुम्ही ही जी सगळी परिस्थिती जर कधी बघितली तर हा संसार उभं करायला या माणसांना परत 10 वर्ष लागतील, किमान 10 वर्ष। कारण माझ्याकडे ह्या झोपडपट्टीमध्ये राहणारा इरफान नावाचा मुलगा माझ्याकडे ड्रायव्हर आहे। तो पोरगाला शुगर आहे, आणि त्याला 1000 रुपये जर कधी रोज भेटत असेल, 700-800 रुपये जर रोज भेटत असेल तर त्यांनी कुटुंब चालवायचं कसं? आणि या कुटुंब चालवण्यामध्ये आणि तो जर ह्या नदी क्षेत्रामध्ये जर कधी बाजूला जर झोपडे बांधून जात असेल तर तो त्याची उपजीविका करणार कसं? त्याला 2 मुलं आहे, बायको आहे आणि प्रत्येक त्याची स्वतःची गरजा आहेत। मी म्हणजे हा माझा एकदम जवळचा विषय सांगतो, बाकी सगळेच लोक फाटके। सगळ्यांविषयी म्हणजे आपण भातावरून शीताची परीक्षा घ्यावी असं या हेतूने मी सांगतोय की हा जो तरुण आहे याच्या घराचा प्रश्न सुटला नाही। केंद्र शासन बोंबा ठोकून सांगते की आम्ही सगळ्यांचे प्रश्न सुटले, सगळ्यांना घरं मिळाले आले, पण घरं अजिबात कुणाला मिळाली नाही, हे वास्तव आहे। या सरकार कोणते असू द्या, आम्हाला सरकारचं घेणंच नाही। म्हणजे बीजेपी असू द्या, काँग्रेस असू द्या, कोणतंही सरकार असलं तर ते गरीबाच्या हक्काचं, गरीबाच्या न्यायाचं नाहीच आहे। त्याच्यामुळं ज्यांनी आता या नगरपालिकेने कारवाई केली त्यांच्यासाठी ती असेल मोठी, परंतु जे विस्थापित झालेले, जे उद्ध्वस्त झालेले आहे या लोकांना घरं दिले पाहिजे। जसं पुनर्वसन कॉलनीचा आपण नवीन नगर रोड उठवला, पंचायत समितीच्या करता अतिक्रमण उठवलं, पुनर्वसन कॉलनी केली। ते 85-86 ला अतिक्रमण उठवलं, आपण हे केलं, इकडे श्रमिक नगर स्थापन केलं। तसं या लोकांना कुठंतरी हे केलं पाहिजे। आता आपण म्हाळुंगी नदीचा विषय घेतला, तिथं घरं नगरपालिकेने बेकायदेशीर बांधले, पूर नियंत्रण रेषेत घरं बांधले, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार सुद्धा झाला। कुणी केला? नगरसेवकांनी भ्रष्टाचार केला। कोणाला कळतं? काय कळतं? सर्वसामान्य माणसाला काय कळतं? तर त्या खोल्या सुद्धा काही नगरसेवकांनी त्याच्या ताबे आहेत, अजूनही ताबे आहेत, तिथे ताबे आहेत। दुसरी गोष्ट, ज्या नगर परिषदेने खोल्या बांधलेल्या आहेत तिथं म्हाळुंगी माधव थिएटर पाशी पत्त्याचे क्लब चालतात, तिथं जुगार चालते तिथं, आणि हे सगळं कुणाच्या जीवावर चालू आहे? आणि मला एक सांगा, हे खरंच हे लोक जर कधी अतिरेकी असेल यांना कुठेतरी संपवलं पाहिजे। हे आपला जीव कुठेतरी वाचवत्या, कुठेतरी पोट पाणी भरित्या, कुठेतरी आपले मुलं बाळ घेऊन प्रपंच करायचा विचार करता। आणि हे जे आहे, आता मला सांगा आपली यामागे आता काय भूमिका असणार आहे? आमची भूमिका अशी आहे की बघा, धनधानग्याकडे संगमनेर नगर परिषदेचं लक्ष नाही। उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, कागद पुराव्याचं सांगतो, नगरपालिकेमध्ये कागद आहे, तहसील मध्ये कागद आहे, प्रांत कार्यालयात कागद आहे, कलेक्टर मध्ये कागद आहे, बरोबर? आपण जर कधी जाणता राजा मैदान जर गेले
आणि जाणता राजा मैदानावर कोणीतरी जाजू नावाच्या डेव्हलपरनी अख्खा प्लॉट डेव्हलप केलेला आहे. म्हणजे मी जे बोलतोय ते सत्य आहे बरं का. बघा तुम्ही त्याच्यामध्ये अभ्यास करा. तर तो जो प्लॉट डेव्हलप केलेला आहे आता तिथं चालू आहे 40-50 लाख रुपये गुंठा, 60-70 लाख रुपये गुंठा, बरोबर. जर त्या प्लॉट मध्ये कलेक्टरचा आदेश आहे या 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 याला याला कुणाला या डेव्हलपरला आदेश आहे की जोपर्यंत सरकारी मोजणी होत नाही आणि सरकारी मोजणी होऊन जोपर्यंत हद्द निश्चित होत नाही तोपर्यंत तिथे कोणत्याही प्रकारचं बांधकाम करू नये. संग्राम भाऊ हे महत्वाचं ऐका. कलेक्टरचा आदेश असा आहे की याची मोजणी झाली पाहिजे त्या जागेची मोजणी झाल्याशिवाय इथं कोणत्याही प्रकारचं बांधकाम करू नये. त्या जाजूनी कोणत्याही प्रकारची मोजणी न करता कागदावर मोजणी करून सगळ्यांना कागदावर वजन ठेवून तिथं आज कोट्यावधी रुपयाचे बांधकाम झालेले आहे. संगमेश्वर नगर परिषदेने तिथं बुलडोझर लावावा, तिथं ताकद दाखवावा. गोरगरिबाच्या घरावर बुलडोझर चालवून ही ताकद दाखवायची. या मेलेल्या लोकांवर तुम्ही किती गोळ्या झाडू शकता पण धन दांडग्याच्या छातीवर तुम्ही बंदूक रोखू शकता का? तर तुमच्या ती हिंमत आहे का ती दाखवली पाहिजे. तर तो प्लॉट जो आहे तो तिथं आता सगळे बांधकाम तिथं ऑलरेडी झालेले आहेत. तिथं डॉक्टर काकड नावाचे जे इसम आहेत सगळ्यांना परिचित आहे त्यांचा तिथं 2 का 4 गुंठ्याचा प्लॉट आहे. त्यांच्याकडे उतार आहे पण जागा नाही. ही वस्तुस्थिती आहे. नाही तर तुम्ही तपासा आणि मुख्याधिकाऱ्यांना पण सांगतो आणि प्रशासकीय यंत्रणेला पण सांगतो आम्ही जर खोटं बोलत असेल तर तिथं हे करा. ज्या ज्यांनी डेव्हलपरनी जाजू नावाचं कोण आहे त्यांनी हे दाखवले ओपन पेज दाखवलेला आहे त्याच्यामध्ये तो ओपन पेज जाग्यावर नाहीच आहे. तो कोणत्या एका जोरवेकराच्या ती जोरवेकरांची जागा नाही का ती ऑलरेडी ती जागा जोरवेकरांची नाही का ती त्याच्यावर ताबाही त्यांचा आहे. म्हणजे हे कागदोपत्री हे आपल्याला एक प्रकरण माहिती आहे. असे शेकडो प्रकरण आहे की ज्याच्यामध्ये या संगमेश्वर शहरामधले कोणते माणसं मोठे झाले की काल त्यांना खायला भाकर नव्हती आणि आज करोडपती झाले, कोट्याधीश झाले. हे लोक कोण आहे हे आम्हाला माहिती आहे. हे जे जमिनीच्या याच्यामध्ये खरेदी विक्रीमध्ये आज कोट्याधीश झाले, यांचे एवढे मोठे बंगले झाले. कितीतरी डेव्हलपरनी इथलचे की कोणी लोक मेलेले लोक उभे करून त्यांनी जमिनी डेव्हलप केल्या. या असे पण सगळे उदाहरणं आहेत. त्याच्यापेक्षा आमचं असं म्हणणं आहे की या गोरगरिबांना तुम्ही नागडं करण्यापेक्षा या धनदांडग्यांना एकदा नागडं करू द्या. तुमची ताकद आम्हाला कळू द्या आणि तुमची ताकद जर खरंच तुमच्यामध्ये आहे तर आम्ही तुमच्या पाठीशी आहे. पण जर गोरगरिबांना जर तुम्ही अशा पद्धती उद्ध्वस्त करीत असेल तर तुमचा आम्ही जाहीर निषेध करतो. गणराज्य संघाचा महाराष्ट्राचा प्रदेश सचिव या नात्याने मी तुमचा निषेध करतो. बहुजन विकास परिषदेचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने तुमचा निषेध करतो. इथेच थांबतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध. आणि या लढ्यामध्ये आम्ही कुठेही मागे नाही. या गोरगरीब जनतेच्या आम्ही सक्रिय सहभाग राहू त्याच्यामध्ये. आणि हे आहे ना तर आम्ही यांच्या सोबत आहोत हे लक्षात ठेवा शासनाने आणि आम्ही सर्व त्यांचा निषेध करतोय. नगरपालिकेने झोपडपट्टी हटाव मोहीम सुरू केलेली आहे. यांना रिसर कोणती नोटीस दिलेली नाही. नोटीस न देता केवळ पोलीस बळाचा वापर करून या लोकांना हटवण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. हे बेकायदेशीर नगरपालिकेची जे कारवाई ही बेकायदेशीर आहे. नगरपालिका जागे सरकारी जागे जर कोणाचं अतिक्रमण असेल तर गव्हर्नमेंट प्रिमायसेस इव्हिक्शन ऍक्ट आहे त्या ऍक्ट नुसार त्यांना कारवाई करायची असते, नोटीस द्यायची असते, समोरच्याचं म्हणणं ऐकून घ्यायचं असतं आणि मग जागा हलवायची असते. ही कोणती प्रोसिजर फॉलो न करता नगरपालिकेने कारवाई केलेली आहे. मला ती अटक करायची धमकी देतात. ते सगळ्यात आधी जेलमध्ये मी जायला तयार आहे. सामान्य लोकांसाठी मी जेलमध्ये जायला तयार आहे. सगळ्यांच्या आधी जाईल मी. त्यामुळं हे जी कारवाई झालेली ही बेकायदेशीर झालेली आहे. त्यासाठी आम्ही सर्व लोक विरोध करणार आहोत. हे घ्या. नाव काय? लक्ष्मी. बरं काय झालं इथं? काय करता काय? इथं साहेब बिन फुकट अतिक्रम करून राहिलेत. आम्हाला कुठं सोय पण नाहीये. आमचं घर भाडं भरण्याची ऐपत पण नाहीये. कमाईवालं कोण नाही. एकटा नवरा आहे गवंडी काम करतोय. काय करणार आहे आम्ही? कुठं जाणार आहे? इथं 25-30 वर्ष झाले आम्हाला राहून. यांनी नोटिसा नाही काय नाही दिल्या. आमचं घर हाताने उद्ध्वस्त करायचं का? आम्ही सांगा आम्हाला काहीतरी सोय द्या साहेब. आम्ही विनंती करतो.
नाही तर आम्हाला कुठंतरी जाऊ द्या. नादन नादन लेकर आहेत आमच्या माग. कुठं कुठं पळणार, कुठं कुठं पसारा ठेवणार आम्ही. आम्ही प्रत्येक टायमाला नदीला पाणी आलं का आमचे तसेच हाल होत्या. मग आम्हाला काहीतरी सोय द्या साहेब, विनंती करतो आम्ही. कुठं जाणार आम्ही इथून सांगा बरं तुम्हीच काहीतरी सांगा. आता कुठं नादन नादन लेकर घेऊन जाणार आम्ही. घर आता एवढं 30-35 वर्ष होत आलेत. माझ्या सासूपासून आम्ही इथं राहतो. आमची सासू पण नदीत राहते. त्यांचे पर नवऱ्याचे दिरायचे लहानपण गेले तिथं. मग आता कुठं जाणार आम्ही आदूरपरी ते सांगा तुम्ही आम्हाला. नादन नादन लेकरत आमची. आता 2-2:30 वाजत आलेत. आमची धावपळ सुटली. कुठं पळणार आम्ही. लेकराच्या पार पोटाला सुगड भाकर नाही. जेसीबी पुढे आडवे झालं का तिथं बाया पोलिसा लावून काढून देतात आम्हाला. 2 आणि 3 बाया काय करणार असे म्हणून राहिलेत. बायाला धमक्या दिल्यात का 2 तासात तुम्ही घर नाही मोकळं केलं तर आम्ही पूर्ण संसार तोडू तुमचा. मग हाताने असा संसार तोडताय का सर तुम्ही. काय भेटणार तुम्हाला आमचा गरीबाईचा संसार तोडून. आमची एवढीच विनंती, आम्हाला कुठंतरी सोय द्या. नाही अशा ठिकाणी तर कुठंतरी लांब दूर का व्हायना आमची सोय करा. मग आम्ही आमच्या सहकुशीनं घर तोडू. एवढीच विनंती करते. तुमचं काय नाव आहे? लक्ष्मी. हमारा घर भी टूटा तो हम यहाँ रहेंगे, हमको जगह नहीं रहने को। हम भाड़े भरने की औकात नहीं हमारी। हमारे घर वालों काम करते, किधर भी जाते काम को, उनको काम रहता नहीं रहता। हम कुछ भाड़े खोली भरने वाले तो पैसे वाले नहीं। हम घर भी टूटा तो हम यहाँ रहने वाले, हम किधर जाने वाले नहीं। तुम घर तोड़ो तो कुछ भी तोड़ो, हम घर भी तोड़ो तो हम वहाँ रहेंगे, रास्ते पे बैठ के खाएंगे हम खाने, हमारे बाल बच्चों को लेकर रास्ते पे सोएंगे, तो हम कुछ जाने वाले नहीं। हा जो परिसर आहे 1975 सालापासून बसेल आहे. स्वर्गीय भाऊसाहेब थोरात, बाळासाहेब थोरात, खताळ पाटील, बाळासाहेब विखे, बाळासाहेब थोरात या सगळ्यांना मतदान करेल. सगळे लोक इथे येऊन जाईल. सगळ्या लोकांना आश्वासन देईल. आज तुम्ही 45 वर्षांनी या लोकांवर बुलडोजर फिरवायचं काम करू राहिले. हे चुकीचं आहे. गरिबांच्या घर उद्ध्वस्त करून काही मिळणार नाही. हे गरीब लोक आहेत, हे रोजी रोटी कमवून आहे ना आपल्या उदरनिर्वाह करता. यांच्यावर तुम्ही कृपया हाताळा चालू नका आणि हे गरीब लोकांवर चालवण्यापेक्षा ज्यांचे इनलिगल काम आहे त्यांच्यावर चालवा. एवढं बोलून माझे 2 शब्द संपले. आपलं नाव? माझं नाव मंदा सिकंदर चव्हाण. आम्ही आता मला इथं बरेच वर्ष झाले. आम्हाला वर्ष 30-25 झालेत. आम्ही इथं आम्ही माळुंगीत राहतो. आम्हाला एवढे दिवस आम्ही आता इथं आमचे लेकर लहानचे मोठे झालेत. आम्हाला इथं आम्ही भंगार येचून खातो गरीब लोक आम्ही. आणि आमचे घरदार तुम्ही मोडे, आम्ही कुठं जायचं. आम्हाला नोटीस नाही, काय नाही, तुम्ही सांगलं नाही, काय नाही, आम्ही जायचं कुठं. आमचे लेकर बाळ लहान लहान घेऊन, माझी मुलगी बाळ 3 आहे, एवढे परिवार एवढे घेऊन आम्ही कुठं जायचं. ते पसरा इथं मांडलाय आम्ही. आम्ही जायचं कुठं. आमचे लहान लहान लेकर आम्ही आमची सोय द्या, आम्हाला काहीतरी द्या ना. आम्हाला काहीतरी द्या तुम्ही. आमचे घरदार मोडे, एवढे आम्ही गरीब, आम्ही भंगार येचून खाऊन आम्ही भीक मागून आम्ही घरदार बांधले आणि ते तुम्ही डोजरनं मोडून टाकले. मग आम्ही जायचं कुठं. नमस्कार मुख्य अधिकारी साहेब, नमस्कार दुर्गाताई तांबे, नमस्कार बाळासाहेब थोरात. आमचा संसार कुठंतरी आम्हाला ठाटून द्या. आमचा कुठंतरी न्याय करा आमच्यावरती. आम्हाला कुठंतरी जागा द्या, तेव्हा आमचे घर आम्ही खाली करू शकतो. आता आम्हाला भाडं भरायची सुद्धा आमची ऐपत नाहीये. आमच्या घरामध्ये छोटे छोटे मुलं आहे. आम्ही रस्त्यावर कसं काय आणणार आम्ही मुलांना. आमच्यावरती काहीतरी न्याय करा. आम्हाला कोणतं तरी सहकार्य करा ताई. आमचं तळतळ करून आमची तुमच्यापाशी विनंती आहे. आज आमचे 2-2 वर्षाचे मुलं आम्ही रस्त्यावर घेऊन कसं थांबणार सर. आणि त्याच्यानंतर आम्हाला नोटीस सुद्धा आली नाही. हे कोणता न्याय आहे. आम्हाला नोटीस आली नाही, दादागिरी करून तोडताय ते घर. आणि आम्ही सगळ्या महिला काम धंदे सोडून आता रस्त्यावर उतरलेलो आहे. आम्हाला जबरदस्ती करता, आम्हाला गाडीत टाकण्याची धमकी देत आहे पोलीस ऑफिसर. ते त्याच्यानंतर आता आमचं घर खाली करण्यासाठी आम्हाला फक्त 2 तासाची वेळ दिलेला आहे. एवढ्या वर्षाचा संसार आम्ही 2 तासात कसा खाली करणार. आम्हाला काहीतरी न्याय द्या. आता सुद्धा जेसीबी आलाय, सगळे घर तोडून राहिले आणि आम्हाला जरा सुद्धा वेळ दिलेला नाही त्यांनी. आमचा संसार मांडण्यासाठी आम्हाला कुठेतरी जागा द्या. आमची राहायची सोय करा, नाहीतर आम्ही जेसीबी खाली डायरेक्ट आम्ही जाण्याचा प्रयत्न
डोक्याला वाचून घेऊ, आमचा संसार कुठेतरी मांडून द्या, हीच आमची विनंती कळकळीची. नगरपालिकेमध्ये हिंमत असेल तर त्यांनी जाणता राजा येथील अतिक्रमण हटवून दाखव अशी मागणी किशोर चव्हाण यांनी केली आहे.